मुगलिया परचम बुलंद रहे। मोइन, परवेज, मुनीर, ये क्या बादशाह अंधेरे में बैठे हैं, आपको नजर नहीं आता? ये हमारा हुक्म है। पर क्यों? अंधेरा शर्म छुपाता है। मुगलिया फौज पर तीनों बाजुओं से हमला हुआ। ये हमारे लिए शर्म की बात है। माफी हो हुजूर, लेकिन हम आपको ऐसे देख नहीं सकते। हम समझ सकते हैं कि आप पे क्या गुजर रही है। हम उनको तबाह कर देंगे। हर बार टकरा कर गिरते हैं, फिर भी सबक नहीं मिला तो अब देंगे। सियासती मामले में सवाल बहुत ही अहमियत रखते हैं महाबत खान, और ये सवाल दूसरों से नहीं, खुद से पूछने चाहिए। जी हुजूर। बार बार गिरकर भी दुश्मन क्यों नहीं सबक सीख पा रहा है, ये सवाल पूछने के बजाय हम बैठे बैठे वक्त क्यों जाया कर रहे हैं, ये सवाल हम खुद से क्यों नहीं पूछ सकते? गुस्ताखी मुआफ हो हुजूर, लेकिन शाहजहां राजा रुमाल में हाथ बांध के आए, एक खाविन का खौफ था, और वही हमारी गलती थी। उस उम्मीद पर हमने हमारा कीमती वक्त बर्बाद कर दिया। लेकिन अब उस गलती को सुधारना होगा। उन्हें करारा जवाब देना होगा। आप फौज लेकर जाओ, हमला करो। जी हुजूर, शाहजी राजा को ऐसा सबक सिखाऊंगा कि बुलंदियों से पहले बुनियाद पर हमला करो। उनकी जड़ों को तोड़ देंगे तो वक्त से पहले फतेह हासिल होगी हमें। और सबसे कमजोर कड़ी है निजाम की फौज। सबसे पहला हमला उन्हीं पर करो और उनके सरदारों को जिंदा पकड़कर लेकर आओ। जी हुजूर। गोदा, शहाजहानला जे अपेक्षित नाही ते झालं। स्वारींनी शब्द पूर्ण केला। तर अहो मी तेच तर सांगितलं तुम्हासनी का राजा असं करणार आहेत म्हणून। अगं तू सांगितलंस तेव्हा तो बेत होता, आता तो तडीस गेल्याची पक्की वार्ता आली आहे। काय सांगता? खरंच? हो। कुणी आणली वार्ता? हिराजीनं नाही आणलीये, उगाच नजरेनं शोधू नकोस। भामिनीनं आणलीये। बरं, आता उद्यापासून आपण आपला हल्ला सुरू करायचा। पर जिजाका, भामिनी? कोण भामिनी? ही काय भामिनी? ही भामिनी? होय, आणि उद्या तुमच्या संघ शहाजहानकडे बी येणार आहे। ही येणार आहे? अहो पर जिजाका हाय तरी कोण? नाही म्हणजे कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय खरं, पर काही ध्यानात येत नाही बघा। अगं, अजून नाही ओळखलंस?
कमाल आहे भीमराय तुमची. जर गोदा तुम्हाला ओळखू शकली नाही तर कोणीही ओळखू शकणार नाही. अगं बया, भीमराय तुम्ही? आहा म्या भामिनी. हे कोणी केलं? आमचा किल्ला कोणी मोडला? गोदा मावशी, बायजा मावशी. शिवबा, काय झालं? का जोरात हाका मारताय? हे बघा ना, मेहनतीने बांधलेला आमचा किल्ला त्याचं बघा काय केलं. बरं मग? मग काय, गोदा मावशी बायजा मावशीला जाब विचारणार. का? त्यांनी पाडलाय? तुम्ही बघितलं त्यांना पाडताना? मग उगीच का आरोप करताय त्यांच्यावर? बाजी, आपण खातर नसताना इतर कोणालाही बोल कसे लावू शकतो? अहो, का नाही राज? आता धावत्या घोड्याला खीळ बसली का नाही? हो, पण बाजी, शहाजहान काहीतरी प्रतिकार करणारच हे गृहीत धरलंच होतं की आपण. तो मूग गिळून हातपाय बांधून थोडीच बसणार आहे. तो आपला शत्रूच आहे, मग तो प्रतिहल्ला करणारच की. म्हणजे कोणीतरी पाडणार हे तुम्हाला ठाऊक होतं? शिवबा, चांगलं काम सगळ्यांनाच बघवत नाही. त्यामुळं किल्ला बांधताना तो कोणी पाडू नये अशीच मनीषा धरावी. पण जर का तो पडला तर काय करायचं याचा विचार सुद्धा आधीच करायला हवा की नाही? एखादी गोष्ट तयार करत असताना त्या गोष्टीला सांभाळायची जबाबदारी सुद्धा आपल्यावरच येते. उद्या खरा किल्ला घ्या, तेव्हा त्याला इजा होणार नाही, त्यावर हल्ला होणार नाही म्हणून खबरदारी घ्याल ना. मग आता का बेपरवा राहिलात? तुम्ही आम्हालाच बोलला होता. आमचा किल्ला पडला त्याचं काहीच नाही. बरं, आता असे हातपाय गाळून बसू नका. चला चला उठा. हातपाय गाळून कसं चालेल बाजी? शहाजहाननं महावत खानाला कुणाच्या मागावर धाडलंय म्हणाला? खेळोजी राजे आणि कासिम खानाच्या. मग तुम्ही महावत खानाच्या मागावर जा. तुम्ही पुन्हा बांधायला घ्या. एकदा केलंय तर पुन्हा हे सहज करू शकाल. फरक फक्त एवढाच असेल की तेव्हा तुम्ही नव्यानं करत होतात आणि आता काम आणखी सोपं झालंय. पडलेला भाग तेवढाच सांधायचा आहे. फरक फक्त एवढाच की आधी समोरासमोर लढत होता, आता काम अजून सोपं झालंय. महाबतच्या फौजेवर पाठीमागून वार करणार आहात. त्याचं सैन्य खेळोजी राजांच्या मागं असेल आणि तुम्ही त्यांच्या मागं. आम्ही तुम्हाला मदत करू, पण बांधायचा तुम्हीच. हा, आम्ही तुमची आघाडी सांभाळू. वेड्यावर हल्ला आम्ही करू. तुम्ही निघा. ह्या दगडांचा वापर करून पाया आधी भक्कम करू. बाईसाहेब, धनीनबाई बघा कशा करतायत. चला तुम्ही. कोण? बयोबाई? होय. काय झालं त्यांना? बरं, आम्ही आलोच. शिवबा, हातातलं काम सोडून जायचं नाही. आम्ही जरा येतोच बघून. तुम्ही किल्ला पूर्ण करा, आम्ही आलोच मदतीला. दिल्ली या आगरा के दरबार में बहुत खुशकिस्मत वाले ही शरीक हो पाते हैं। लेकिन
किसी को भी हमारा दीदार नहीं होता, क्योंकि हमारा तख्त इतनी ऊंचाई पर है। लेकिन किसी को भी सर उठाने की इजाजत नहीं होती। जी हुजूर। इसके मुकाबले आप खुद ही देखिए, हमने आपसे नजरें मिलाकर बातें की, आपको मोहलत दी, आप पर रहमदिली दिखाई, हमारा बेशकीमती वक्त दिया आपको। लेकिन कल हमें यह एहसास हुआ कि इन सारी बातों का शाहजी राजे सिर्फ इस्तेमाल कर रहे हैं। उन्हें लगता है कि उनका इंतजार करने के अलावा हम और कुछ नहीं कर सकते। एक और बात का एहसास हुआ हमें कल कि हमने हमारा कीमती वक्त आप पर बर्बाद कर दिया। एक मामूली किले के मामूली किलेदार पर इतना वक्त जाया करना मुगल बादशाह को शोभा नहीं देता। जयंतीबाई, आम्ही काय कुक्कुला बाळ आहोत का समजूत पटायला? अहो, आम्हाला लख्ख दिसतंय इथे सगळ्यांची धडपड मोठमोठ्या गोष्टींसाठी चालू आहे, सत्तेचे खेळ चालू आहेत। पण तुमच्या आबासाहेबांचं काय होईल याकडे कुणाचंच भान नाहीये। बयोबाई, जरा शांत व्हा। हो ना, राजवैद्यांकडे कोणी मरत असेल तर ते सांगतात का मरणार आहे म्हणून? ते सांगतात धीर धरा, शांत राहा। आम्ही तरी दुसरं काय करणार हो? सगळे जे येतात ना तेच सांगतायत, धीर धरा, शांत रहा, धीर धरा, शांत रहा। राहतो राहतो शांतच राहतो आम्ही। जयंतीबाई, तुम्ही जा बरं, आम्ही बघतो। आऊसाहेब आजपासून अन्नपाडाला हात लावणार नाही असं म्हणाले। अन्न पाणी नको का नको? घेऊन तरी काय करणार? शांत राहायचं आणि धीरच धरायचंय ना। इथे सगळ्यांचे हल्ले प्रतिहल्ले, डाव प्रतिडाव, राजकारण्यांचे नुसते खेळच चालू आहेत। अहो, तसं नाही, तुमची स्वारी सुटणार। आमच्यावर नाही तर शिवाई देवीवर तर विश्वास ठेवा। दुसरं आणखीन काय करणार? प्रदक्षिणा घालून झाल्या, नवस बोलून झाले, कौल लावून झाला। आता उपवास धरणार आणि तरीही नाही ऐकलं तर देव पाण्यात ठेवणार। जिजाबाई, तुम्ही शहाजी राजांना बोलावून घ्या बरं। आम्हालाही आमच्या स्वारींना सांगता आलं असतं तर। बयोबाई, आता आम्ही सांगतोय ते ऐकाल? फक्त 2 दिवस धीर धरा, अधिक नको। तुमच्या कुंकवाला काहीही होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही। विश्वास ठेवा। स्वराज्य हा भांडी बुडकुलीचा खेळ आम्ही समजत नाही। सौभाग्यासाठी, संसारासाठी आणि मुलुखासाठी स्वराज्याचा उषक काल झालाय। त्यामुळे काळजीचा अंधार फिटेल। फक्त 2 दिवस उपवास धरू नका।
कारण या कार्यात आम्हाला तुमचीही गरज लागेल, तेव्हा तुमच्यात ताकद असायला हवी. द्याल शब्द? 2 घास तरी खाल? तुम्ही आम्हालाच पेचात अडकवणार. जिजा, विश्वासरावांमुळे त्यांच्या मनाची तगमग होत असणार, आपण समजू शकतो. पण तुम्ही चांगला धीर दिलात. आम्हालाही क्षणभर वाटलं हे सगळं खरं होऊ देत. पण आम्ही केवळ समजावण्यासाठी उसन्या शब्दांचा किंवा लटक्या भावनेचा आधार घेतलाच नव्हता. जे बोललो ते शब्द जाणीवपूर्वक. स्वराज्याचा उषक काल झालाय आणि काळजीचा अंधार फिटे. स्वराज्य हा भांडी बुडकुलीचा खेळ नाही. खेड़ोजी और कासिम और कितना बचा पाएंगे? सबसे कमजोर कड़ी पे ही शाहजहां ने हमला किया है और उम्मीद भी यही थी. देखते हैं, बाजी आते ही होंगे. हमने उन्हें भेजा है. का? निजामशाहीची पाठराखण करायला? कशाला? आयती संधी होती. याचा अर्थ एकजुटीबद्दल अजूनही तुम्हाला संदेह आहे. आम्ही सांगतो, मग तुम्हीच ठरवा चूक की बरोबर ते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण निजामाच्या फौजेला मदत केलीच नसती तर काय झालं असतं? साहजिकच महाबत खानाचा विजय झाला असता. पण पुढची पायरी लक्षात घ्या पंडितजी. महाबत खान अधिक जोमानं तुमच्या आमच्यावर हल्ला करायला येईल. म्हणूनच निजामाच्या फौजेला मदतही होईल. बाजी महाबतचं बळही कमी करतील आणि आपला वचकही कायम राहील. यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं, आपल्या तिघांची एकजूट होणं हे खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एका अर्थाने निजामशाहीवर उपकार करायचे, कारण त्यांच्यात ताकदच नाहीये. नाही, आपण त्यांचं देणं लागतो. ये बात तो आपने पहले भी की थी. आप वहां चाकरी करते थे, पर हमारा इससे क्या लेना देना? यही दस्तूर है. आपके सामने 3 लोग लड़ने के लिए आए हैं, तो आप पहला वार सबसे कमजोर पर करते हैं. पंडित जी, आम्ही मानतोय ते बरोबर की नाही ते सांगा. ज्या वेळी मुघल आले त्यावेळी पहिला वार त्यांनी निजामशाहीवरच केला. थांबा, आम्हाला आमचं बोलणं पूर्ण करू द्या. आता गृहीत धरा की निजामशाहीच उरली नाही तर आम्ही तर आमचं स्वराज्य आत्ताच स्थापन केलंय. मग मुघलांचा दक्षिणेत शत्रू कोण उरतो? फक्त आणि फक्त आदिलशाहीच ना. म्हणूनच निजामशाही कमकुवत असणं हे तुमच्यासाठी सुद्धा फायद्याचं आहे. कारण पहिले वार त्यांना झेलावे लागले, हे त्यांचं देणंच नाही का? हुजूर, सरदार महाबत खान निजामशाही के खिलोजी राजे भोसले और कासिम खान को लेकर आए हैं. बहुत खूब. खुशी का पैगाम लाए हो तो बहुत खूब. अच्छी तकदीर पाई है तुमने. इस खुशी के मौके पर आज के लिए तुम्हारी जान बख्श देते हैं, नहीं तो
खेळोजी राज बाजी राज महाबत्याचा जोर कमी झालाय पण मोरल्या अंगाला पोचू शकलो नाही. त्याच्या अगोदरच निजामाचे म्होरके क्या उन्हें खत्म किया? बाजी लवकर सांगा. नाही राज, अहो आम्ही पोचण्याच्या अगोदरच तो महाबत्या खेळोजी राजे आणि कासिम खानला घेऊन शहाजाकडे गेला. अरे देवा, ही कसली सांगड. महाबत खान आणि खेळोजी राजे. काय झालं? अहो तो रावण ज्यानं रामाच्या सीतेला पळवलं होतं तोच रावण आता रामाला पकडून घेऊन गेलाय. हे महाबत्या, हात सोड फक्त. नाही तुझे ते डोळे बाहेर काढले. मी बघण्यासारखी फिरणारी मार कायमची फिरवली. आज तुझी दळबद्री हात छाटून तुला भुंडा केला तर नावाचा खेळोजी नाही. हात सोड. हमें शोर शराबा बर्दाश्त नहीं होता. खांद्यावरची मान उतरवा, पण ह्या काळ्या बघायला इथंच मारू द्या. इथंच काढून चेचू द्या. हात सोड. चल. इनको मौत मंजूर है, पर ये आपसे बदला लेना चाहते हैं. वैसे आपको इनकी बोली समझ में नहीं आती ना? और वैसे ये इतना गुस्सा क्यों है? इनकी तारीफ. हुजूर, एक ही बात बता दूं तो भी काफी है. ये शाहजे राजा का भाई है. इनकी बेगम को हमने उठाया था. शायद उसी बात को लेकर बैठे हैं अभी तक. याच काय 7 जन्मात पण तुला माफी नाही. सीतेला पळवणाऱ्या रावणाला आमच्या इथं फक्त चालत्यात. दुसरी त्याला सजा नाही. साठ. बहुत शोर मचाते हैं. इन्हें विश्वासराव के साथ खड़ा कर दो. ख्याल रखना इनका. काम के बंदे. सोडा. महाबत्या सोडणार नाही तुला. सोड. इनकी तारीफ. कासिम खान. महाबत खान, आपके पास इनकी कोई अलग तारीफ है? जी हुजूर, बरसों पहले फतेह खान के बहुत ही करीबी थे. फतेह खान अभी काली कोठरी में बंद है. हम आपको रिहा करेंगे, घबराइए मत. आपको हम शाहजी राजे को मारने नहीं कहेंगे और ना ही किसी और को, क्योंकि आप तो जानते हैं हमें शोर शराबा पसंद नहीं है. बस आपको हमारा एक काम करना होगा. फतेह खान को रिहा करवाना होगा. और हमारा पैगाम दीजिए कि उन्हें आजादी इसीलिए मिली है ताकि वो निजाम बादशाह का ख्याल रख सके. ख्याल का मतलब वो खुद ही समझ जाएंगे.
हुजूर, खबर खुशी की नहीं है। इनके सगे भाई पकड़े गए हैं और शाहजहां ने कासिम खान को रिहा किया है ताकि वो फतेह खान को आजाद कर सके। यही तो खुशी की बात है। शाहजहां की इस चाल को आप समझ नहीं पाए। जी? अब देखिए, तीनों की एकजुट थी। आदिल शाही सल्तनत, निजाम शाही सल्तनत और शाहजी राजे। और तीनों की एक ही शर्त थी। क्या थी? कि फतेह खान को किसी भी कीमत पर रिहा नहीं किया जाए। और शाहजहां ने अपने पहले ही दांव में इसे एकजुट की धज्जियां उड़ा दी। लेकिन हुजूर, हम कुछ समझे नहीं। ये बात हैरानी की है, खुशी की तो नहीं। एकजुट खत्म बाजी राजे, एकजुट खत्म। क्या ये खुशी की बात नहीं है? बिल्कुल बिल्कुल हुजूर। क्या लेकिन शाहजी राजे मानेंगे? क्यों नहीं मानेंगे? आप खुद जाकर शाहजी राजे को यह खुशखबरी दे दो कि अब हम आजाद हैं। अब हम अपना अपना देखेंगे। बिल्कुल। मगर हुजूर, हमारे भाई साहब। भाई साहब, ये सवाल तो आपने गलत जगह पे पूछ लिया अंबाजी राजे। हमारे खुद के भाइयों का भरे दरबार खास में हमने क्या हाल किया था, ये तो आप जानते ही हैं। आप तो गवाह हैं। और दूसरी बात, आपके खिलोजी राजे ने तो आदिल शाही परचम कब का छोड़ दिया है। इसलिए हमें खिलोजी राजे की रत्ती भर भी परवाह नहीं है। हाँ, लेकिन अगर आप खुद जाकर शाहजी राजे से मिलते हैं और उन्हें एकजुट खत्म होने के बारे में बताते हैं, तो हम खिलोजी राजे के मसले पर गौर फरमाएंगे। आदिलशहाची ताकद, निजाम शहाची ताकद आणि या सगळ्यांना पुरून उरणाऱ्या मुघलांची ताकद याच्याशी तुलना तरी होऊ शकणार आहे का आपली? अजूनही आपण पोरकटपणा करतोय असं नाही वाटत आहे तुम्हाला? आम्ही बयोबाईंना धीर देण्यासाठी नाही, तर जाणीवपूर्वक बोललो। या संदर्भाने तुम्ही हे विचारताय ना? होय, आम्हाला लख जाणीव झाली आहे। बाकी काही नाही। तुम्ही कानात बोट घातली आहेत आणि डोळे घट्ट मिटून घेतलेत, त्यामुळे तुम्ही वास्तवालाच नाकारताय। डोळे मिटलेलेच होते 300 वर्ष। आमचेच नाही, मुलुखाचे। आम्ही ते उघडायला लावण्याचा यत्न करतोय। कसं? हे असं फुगड्या घालून, एखाद्या हळदी कुंकवाने 4 जणींना एकत्र आणलं, भंडारा उधळला म्हणजे आपण कुठल्याही शक्तीचा मुकाबला करू शकतो? हे बघा, हे शिवबांच्या वयांना शोभू शकतं, तुमच्या नाही। आता तरी स्वराज्याचा पट आवरा। म्हणजे रामायण महाभारतातल्या गोष्टी या चमत्कार म्हणून ऐकायच्या असं म्हणायचंय का आपल्याला? अहो, आम्ही वास्तवाविषयी बोलतोय, घडून गेलेल्या काळाविषयी बोलत नाही। आणि गोष्टींचं कसलं घेऊन बसलात? गोष्टी या गोष्टी असतात। पुराणातली वांगी पुराणातच शोभून दिसतात। आम्हाला तसं नाही वाटत। प्रत्येक गोष्टीत काहीतरी म्हणणं असतं, त्यात प्रेरणा असते, त्यात गुंता सोडवायची वाट असते। हे जरा उलगडून सांगाल? कशातून प्रेरणा घेऊन काय वाट मिळालीये हे आम्हाला सुद्धा कळू देत। रामायणात रावणाचं किती सामर्थ्य होतं आणि रामाकडे काय होती? तर वानरे। पण आपल्या पत्नीला आणायला ते कचरले नाहीत।
आमच्याकडे वानरेच आहेत, या विचाराने त्यांनी पाय मागं घेतला नाही. आणि त्यांनी पाय मागं घेतला नाही म्हणून छोट्यातल्या छोट्या जीवानं सुद्धा त्यांची मदत केली. खारीचा वाटा आपण म्हणतो तो ह्यालाच ना. आम्ही ज्या बायका जमवल्या त्यातल्याच 4 बायका आज खुद्द मुघल सम्राटाकडे गेल्या आहेत त्यांच्या खारीचा वाटा उचलायला. आम्ही ज्या बायका जमवल्या त्यातल्याच 4 बायका आज खुद्द मुघल सम्राटाकडे गेल्या आहेत त्यांच्या खारीचा वाटा उचलायला. आम्ही गोष्टीतून काय घेतलं तर हे घेतलं. अहो काय बोलताय काय तुम्ही? विश्वासरावांचा जीव आधीच धोक्यात आहे. तो वाचेल की नाही याची कोणी खात्री देऊ शकत नाही. आणि अजून 4 जणींचे जीव धोक्यात घातलेत. हे तळतळाट हो कुठे फेडाल आणि किती जन्म फेडाल? आम्हाला खात्री आहे त्यांना काहीही होणार नाही, कारण त्याही स्वराज्याच्या जाणीवेनं झपाटल्या. त्या चांगलंच कार्य करतील. शिवाई देवी त्यांच्या हातून चांगलंच कार्य घडवून घेईल. चांगलं झालं तर झपाटलेपणा म्हणता येईल आणि विपरीत झालं तर? आम्हाला खात्री आहे त्या बायकांना काहीही होणार नाही. अगं भामिनी, लुगडं नेसलं म्हणजे बाई होत आहे असं नाही. तर काय, एखाद्या बाईने बघितलं तर लगेच गावशील. का का आता मी काय केलं? गोदाबाई, आता तूच सांग, नजर बघ कशी फिरतीया बिरबिरा लावल्यावानी. असं चालतीये होय? गोदाबाई, आता तुम्हीच सांगा, माझी नजर कोणाला शोधतीये ती? अहो मला ठाव हाय का तुम्ही विश्वासरावांना आणि गोमाजी काकांना हुडकताय ते. पण त्यांचं बी म्हणणं काही चुकीचं नाही ना. बाईची नजर अशी भिरभिरी असली तर ती बाई चांगल्या वळणाची आहे असं म्हणताल काय? बाईची नजर कशी स्थिर पाहिजे, नुसतं लुगडं नेसून बुवाची बाई होत नाही. बरं बरं बरं, आता 500 मोरांना हात बांधून उभं राहीन आणि जेव्हा कोणी बी बघत नसेल ना तेव्हा इकडे तिकडे पाहीन. हा, पर हात बांधून कशा पायी उभं राहायचं? आओ तशीच रीत असती. मी आज सांगतो ना, मी आज सांगते ना. अरे आपण रीती पाळायला लागलो ना तर आपल्याला पण दरबारी समज आहे असं वाटल. मग आपण साध्या घरची माणसं कशी वाटू? अहो पण मग काय करणार बायजा का? रीत तर अशीच असते. आपण शिवनेरीच्या वाड्यात तसं करतो का? मग तिथं जसं करतो ना तसंच इथं करायचं. आणि हे बघा, जिजाबाई साहेब काय म्हणाल्या, भांडावून सोडायचं. मग आत गेल्यापासून आपण त्यांना भांडावूनच सोडायचं. हा, काय नामयुगत आहे, काय डोसक आहे. रुको, क्या है ये सब? आमच्या काय मागण्या आहेत म्हणून आम्ही आलूया. हो, आमच्या मागण्या आहेत. इकडे तिकडे काय बघतो? आम्ही काय सांगतो ते ऐक. चंद्रे बोल.
आम्हाला सरपंच पाहिजे हाय. औंदा पाऊस पडला पर 3 साल कुठे होता? ये सब क्या है? आता मग चुलीत जाळू काय? हाड लाकडं नको? आमच्या गाई दूध देणार, खायला चारा नाही, कशा देणार? आणि कापूस कुठे? आम्ही वाती वळायची तरी कसल्या? काय कापड जायची का आता? खामोश! दरबार आम में इतनी ऊंची आवाज में बात करना हमारे तख्त की तौहीन है, ये याद रहे। और ये सब क्या है? हाँ, ये दूध, ये लकड़ियां, ये मांगने की चीजें होती हैं। काय हवंय? इथे का आलात? अरे मुर्द्या, महाबत्या काय म्हणाला? तुम्हाला जे काय पाहिजे ते पाचशाकडे जाऊन मागा. हुजूर, सरदार महाबत खान का हुक्म था कि जो चाहिए उसकी दरख्वास्त यहाँ पर करें। समझ चुके हैं हम। इन्हें जो चाहिए वो सारी चीजें इनको दे दो और यहां से रवाना करो। जल्द से जल्द इन्हें यहां से बाहर निकालो। इतने से वक्त में हमें इतना परेशान कर दिया। घर में शौहर का क्या हाल करती हूँ ये पता नहीं। चला तुम्हाला पाहिजे देतो. चला 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 तुम्हाला जे लेके जाओ, जो चाहिए इनको सब दे दो. चला लेके चला चला. तर श्लोक असा आहे, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशनम. म्हणजे गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, 5 पांडवांची द्रौपदी, प्रभू श्रीरामांची सीता, सेनापती वालींची तारा आणि रावणाची मंदोदरी या 5 पतिव्रतांचं स्मरण केलं तर सगळ्या पापांचा नाश होतो. स्मरण म्हणजे त्यांना आठवायचं. फक्त आठवण पापाचा नाश होतो? आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? प्रत्येक गोष्टीचं काही म्हणणं असतं, त्यातला अर्थ ध्यानात घ्यायचा असतो. आठवून नाश होतो याचा अर्थ असा घ्यायचा की माणूस आठवतो म्हणजे त्याची ओळख डोळ्यासमोर येते, त्याचा पराक्रम आठवतो, चांगल्या गोष्टी आठवतात आणि चुका सुद्धा आठवतात. मग आपण आपल्या बाबतीत चांगलं तेवढं करतो, चुका आपण करत नाही. आणि चुका केल्या नाही की मग पाप होणारच नाही, हो की नाही? जयंती वहिनी साहेब, आऊसाहेब बघा काय म्हणताय. अहिल्या पुढे काय आऊसाहेब? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशनम. आम्हाला ठाऊक आहे त्या, पण या पतिव्रता त्यांच्या स्वारींबरोबर होत्या. आम्ही कुठे आहोत? आम्हालाही जायचंय. जयंतीबाई, तुम्हाला ठाऊक आहे का, ह्यांच्या इतकाच त्याग आणखी एका स्त्रीनं केला होता. ह्या सगळ्या त्यांच्या स्वारींच्या बरोबर होत्या, पण ती मात्र आपल्या स्वारींच्या पासून लांब होती. काहीही कारण नसताना, काहीही चूक नसताना. तिचा त्यागही काही कमी महत्वाचा नव्हता. असं कोण होता आऊसाहेब? उर्मिला, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. प्रभू रामांबरोबर लक्ष्मण वनवासात गेले, पण बिचारी उर्मिला मात्र अयोध्येतच होती. आणि आज आपल्या मुलुखाकडे बघाल तर सीतेपेक्षा, द्रौपदीपेक्षा उर्मिलाच जास्त आहेत.
शहाजीराजे, आपणही वहिनी साहेबांपासून लांबच आहात नाही का? हा काय सवाल आहे? आपण कुठे आहोत, काय विचारताय? राजे, अहो मंबाजी राजांनी आपलेपणाने विचारलं काय, आणि तुम्ही नाही का आल्या आल्या आम्हाला हात जोडले, पण यांची गळाभेट घेतली. अहो डोळ्यात डोळे घालून एकमेकांना असं काय बघत होतात जसं 7 जन्मात कधी भेटच झाली नाही. जन्मलो, वाढलो, बालपण शैशव एकाच वाड्यात एकमेकांच्या बरोबरीने गेलंय, एवढं तर वाटणारच ना. मग जे आमच्याबद्दल वाटतं ते खेळूजीराजांबद्दल वाटत नाही का? म्हणूनच तर जीवाचा आटापिटा करून सांगतोय की एकजूट तोडायची नाही, तिघांनी एकत्र मिळून लढायचं. तुम्हीच आल्यापासून तोडायची म्हणून सांगताय. आम्ही म्हणतोय भले खेळूजीराजे निजामशाहीचे सरदार असतील, पण आता आपण एक आहोत ना. सगळ्यांनी मिळून एकत्रपणे त्यांना सोडवूया. आदिलशाह एकजूट तुटल्यानंतर कसे सोडवणार आहेत सांगा. शहाजीराजे, अहो त्यांनी तसा शबूत दिलाय. बाजीराजे, बापाला बाप आणि भावाला भाऊ न मानणारे शब्द देतात आणि आपण तो मानतो, यावरूनच आपलं मिंधे पण स्पष्ट होतं. जे आम्हाला समजवता ते पातशाहांना जाऊन समजवा की एकजूट कशी महत्वाची आहे. तरच वहिनी साहेब, शिवबा आणि थोरल्या काकी साहेबांचे प्राण वाचतील. ते पण सांगा एकत्र वाढलेल्या भावाला. ते का लपवताय? लपवायचा विषयच नाही. नाही कसं? अहो खेळोजीराजे जुन्नरला ओलीस आहेत आणि तुमच्या राणी साहेब शिवनेरीवर. मंबाजी राजांनी विचारून सुद्धा तुम्ही जबाब दिलात का? तुम्ही विषय भलतीकडेच नेताय. आम्हाला वाटतं मुघल समोर आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं बस. कोण ओलीस आहे, कोण बाहेर आहे, यावरून आपले डाव ठरवायला नकोत. तिन्ही बाजूनी सतत हल्ला करत राहणं महत्वाचं. तो बेजार व्हायला हवा. जिजाक्का, तुम्ही म्हणल्या तसं आपण चौथ्या बाजूने हल्ला केला. असेल तर मुघल पातशाह, पण सरपण काय असतो, दूध संपल्यावर काय करायचं असतं हे त्याला कुठं माहिती. आयुष्यात कधी वाती वळले असतील काय? पुरता बेजार झाला बघा. बायजाबाई, चंद्रिताई, तुम्ही आमच्या शब्दाखातर स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथं गेलात. अहो अशी परकेची भाषा कशाला? उलट ब्रह्मदेवाला आम्ही ताट बाण्यानं सांगू शकू की आम्ही आयुष्यात काहीतरी केलं म्हणून. नुसतं चुली समोर बसून आसवं नाही गळली आणि तुम्ही असं बोलावं. अहो आम्हालाही बोलणारं कोणीतरी असतं. सासूबाई साहेब आम्हाला ओरडल्या. त्यासनी आम्ही सांगू? नाही नाही, नको. मग घेतलेला वाण आता ठेवू नका, त्याला पुरतं बेजार करू. बघा, तुमच्या बोलण्यानं आम्हाला सुद्धा उमेद आली. गोदा, आम्हाला खरंच अपेक्षा नव्हती, पण तुम्ही कामगिरी फारच छान पार पाडलीत. हं जिजाक्का, आता हा मारा असाच चालू ठेवू. हो, पण आता बायका बदलू. त्याच दिसत राहिल्या तर त्याला संशय येईल. बायजाबाई, तुम्ही गावातून दुसऱ्या दोघींना पाठवा. आत्ता कसं बोललात? हेच पाहिजे होतं आम्हाला. काय हो भामिनीबाई, तुम्ही अशा गप्प गप्प का? अहो आता काय बोलणार, फक्त लुगडं घालून बाई पण येत नाही,
या बायकाने शिकवलं. खूप कठीण गोष्ट आहे हो. जिजाका, प्रत्येक पुरुषाला ना लुगडं नेसवायला पाहिजे, मग समध्यासनी कळल का बाईचा जन्म सोपा नसतोय ते. तुझा रोख येतोय आमच्या लक्षात. बरं, आता तुम्ही सांगा, विश्वासराव आणि गोमाजी काकांची काय खबर? काय झालं? हो, सांगा ना काय झालं. अहो सांगा ना काय झालं. आम्ही पाया पडू का तुमच्या? अहो सांगा ना. हो अहो अहो, इतक्या काकुळतीला काय येत आहे? ह्या जाऊन आल्या. कधी जाऊन आल्या? कसे आहेत? काय म्हणाले? नाही नाही, काही म्हणाले नाही, पण त्यांना काही इजा झालेली नाही. ते व्यवस्थित आहेत. होय, तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो, असं काय बघताय? खरंच सांगतायत त्या, एक अक्षरही लटकं नाही. आमच्या का पाया पडताय? आम्हाला जाऊ द्या ना, आमच्या डोळ्यांनी बघू द्या. आम्हाला जायचंच आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊन खातर करून या, पण वावगा शब्द येता कामा नये. अडचणीत वाढ व्हायला नको याची काळजी घ्या. सोबतीला गोदा तू आणि गावच्या 2 बायकांना घेऊन जा. आणि भामिनी, तुम्ही जा. आणि आता मागण्या वेगळ्या करा, नाहीतर त्याला संशय येईल. फक्त तो हैराण झाला पाहिजे. अहो किती प्रश्न विचारताय. आम्ही तुमच्या थोरल्या साहेब नसतो आणि तुम्ही आमचे शिवबा नसताना तर आम्ही हैराण झालो असतो. हैराण म्हणजे? हैराण म्हणजे दुसरं कोणी असतं ना तर रागवलं असतो. मग आमच्यावर रागवणार नाही ना? तुमच्या थोरल्या आऊसाहेबांनी ठरवलं ना तरी त्यांना नातवावर ओरडताच येत नाही. मग सांगा ना, भैयाजी गडाखाली गेले आहेत, त्या पण परत येणार नाही? का नाही येणार? नक्की येतील. आणि त्या पण परत येणार नाही म्हणजे आणखीन कोण गेलंय? बघा ना, सगळ्यात आधी आबासाहेब गड उतार झाले, ते आलेच नाहीत. त्यांना बोलवायला हिराजी काका गेले, ते आलेच नाहीत. अगं बाई, ते डोक्यात आहे का अजून? मग आजोबा गेले, ते आलेच नाहीत. उमाजी काका गेले, ते आलेच नाहीत. गडाखाली गेलेले कोणीच वर येत नाही. असं नाहीये, तुम्ही आलात की नाही परत, ते पण येतील. नका काळजी करू. नक्की येतील ना? आमचं काम आहे. अगं बाई, काय काम आहे तुमचं? खेळायचंय की काय? नाही नाही, खेळायचं नाहीये, कारावास फोडायचा आहे, आऊसाहेबांनी सांगितलंय. बेमिसाल, बेनजीर, शब्बे रात का चांद, जैसे खिलता हुआ फूल. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह.
लेकिन आपको हमारा इंतजार करना होगा। मसरूफ है हम बादशाह के साथ, जंग के लिए निकले हैं। मगर आने के बाद आप सबकी खातिरदारी करेंगे। बड़ी ही फुर्सत से करेंगे। ए मुर्द्या, तुझं घुबडवानी डोळे बघायला नाही आलोय पाचशाकडं, मागण्या मागायला आलोय। बाबा खान, जाना है ना? किससे बातें कर रहे हो? ये सब यहां दोबारा क्या हो रहा है माबत? आम्हासनी कुठं बी जाऊ देत नाही, अगदी वैद्याकडे बी नाही। हाटात पण जाता येत नाही, काही विकता येत नाही, विकत घेता येत नाही। क्यों? तुमचे ते हाशम परवानगीचं कागद मागतात। विश्वासराव कसं जेव्हा पाहिजे तेव्हा द्यायचे। अर्ध्या रात्री कुणाची नड अडचण दूर केली नाही असं नाही, आता तुम्ही करा ना। माबत खान, हम दक्खन में क्या इसीलिए आए हैं? नहीं हुजूर। ए, चलो निकलो सब, नहीं तो यहीं पे मार देंगे। हात तर लावून बघ, जोहार करीन इकडे। स्वतः ही जिवंत जळू आणि तुम्हाला ही जिवंत मारू। माबत, ये जौहर का ख्याल इनके दिमाग से निकाल दो, वरना सब कुछ जलकर राख हो जाएगा। जाओ। मग विश्वासरावला आजाद करा की, म्हणजे हे समजत तेच बघतात। वय वय, त्यासनी सोडायची। त्यांना सोडून टाका। आम्ही काय किल्ला मागतोय का? पण वर किल्लेदार तर पाहिजे ना। नहीं, वो किसी भी हालत में रिहा नहीं होंगे। छोड़ दो उनको। छोड़ दो। जी हुजूर। लेकिन मुहिम को किल्लेदार बनाओ, विश्वासराव को कागजात का काम सौंप दो, औरतों की सारी मांगे वो देख लेंगे। और एक बात याद रहे, ये औरतें दोबारा यहां नहीं आनी चाहिए। क्या चल रहा है? सांगत होते यो मुर्दा आणि पाचशा मधला फरक, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट। या समध्यातून जो सुटला तो पाचशा, आणि याच्या नादात जो अडकला त्यो खुळा। बकवास बंद। बादशाह बड़े बड़े मसले सुलझा रहे हैं, इसलिए वो विश्वासराव को रिहा कर रहे हैं। हमने तो सबको यहीं पे काट दिया होता। खैर, खेरो जी और गोमा जी तो है यहाँ पे, उनके लिए तो शाहजी राजा को आना ही पड़ेगा।
अस्वस्थ का आहात राजे? काही विपरीत वार्ता आहे का? काळजाला हात घालणारी भाषा आहे पंत. बघा, मरण पंथाला लागल्यावर तुमची आठवण काढली आहे. त्यांच्यानंतर बेगम आणि हुसेन निजामशाहची काळजी तुम्ही घ्यावीत ही जबाबदारी दिली. या खलित्याने आम्हाला पुरतं अस्वस्थ करून टाकलंय पंत. का? निजामशाहीचे आम्ही चाकर नसताना आमच्यावर एवढा विश्वास दाखवणं, आम्हाला जबाबदारी देणं, याची आम्ही कधी कल्पना देखील केली नव्हती. खुद्द निजाम पातशाह आम्हाला जबाबदारी देत आहेत आणि आम्ही बघा फक्त देणं लागतोय एवढंच म्हणतोय, पण मदत करू शकत नाही आहोत. देणं? होय. आमचे आबासाहेब, काकासाहेब, लखुजी राजे या दरबारातच घडलेत आणि मग बाहेर पराक्रम गाजवलाय. आम्ही देखील मलिक अंबर साहेबांच्या हाताखाली निजामशाहीतच धडे गिरवलेत. हे देणं परत करावं असं वाटत असताना सुद्धा पातशाहांना साधं बघायला सुद्धा जाता येत नाही. शिवनेरी जुन्नर सोडता येत नाही. आता भेटणं जमत नसलं तरी पुढे जबाबदारी पूर्ण करू शकतो. म्हणजे पातशांचा शब्द जपला असंही होईल, तेवढीच आशा आहे. नाही पंत, माणूस आशेवर अवलंबून केव्हा असतो ठाऊक आहे? किंवा मरण्यापासून किंवा हरण्यापासून एकच पायरी खाली असतो तेव्हा. बयोबाई, भाकर तुकडा उवाळून टाका. आल्या गेल्याची, भूताखेताची, पाखरा जनावराची, दगा फटका करणाऱ्याला पाड लांडग्याची, इकडच्या तिकडच्या वाईट शक्तींची कोणाची नजर लागली असेल आमच्या स्वारीना तर झडून जाऊ दे, इडा पिडा टळू दे. इट्यावर नेऊन टाका. चला, गुळ पाणी घ्या. थेट पातशाच्या समोर येऊन हुशारीनं आम्हाला सोडून आणलं. प्रसंग आला तर आमच्या अंगणातली ही तुळस बाबळी होऊन टोचू शकते हा गुण आम्हाला ठाऊक नव्हता. अहो, आमचं कसलं गुणगान गाताय? पाठ थोपटायचीच असेल तर जिजाबाई साहेबांची थोपटा. आम्ही तर हातपायच गाळले होते, पण जिजाबाई साहेबांनी आम्हाला धीर दिला. आमच्या मनास येईल ते, वाटेल ते बोलत होतो आम्ही, पण त्यांनी मनाला लावून नाही घेतलं. नातं जपलं. अहो, आम्हालाच नाही, अख्ख्या गडाला उभं केलं त्यांनी. आम्हीही त्यांना बोल लावले, पण त्या खंबीर होत्या. खरं तर हेच त्यांचं वेगळेपण. त्या म्हणतात तसं स्वराज्याचा पट असेल तर काहीही करणं शक्य होईल, हे हळूहळू सिद्ध होत आहे. त्या बाबतीत मात्र आम्ही म्हणू की शहाजीराजांनी आता माघार घ्यावी. स्वराज्याचा पट आत्ता पुरता तरी आवरावं.
कारण पातशाने आम्हाला सहज सोडलं असं दाखवलं असलं तरी ते खरं नाही. त्यात सुद्धा राजकारण आहे. आमच्याही मनात तोच विचार आला, पण आता तरी तुम्हाला सोडलंय ना, आमच्यासाठी हेच पुरे. आमच्यावर उघड नजर ठेवायला मोईन खान आहेच. गडाला बेफिकीर ठेवण्याचा हा डाव आहे. पण बेफिकीर ठेवून काय होणार? गड काळजीत नसला की शहाजीराजे सैलावतील, त्यांचे मारे कमी करतील असाही डाव असू शकतो. आम्हाला वाटतं शहाजीराजाने आता माघार घ्यावी. उगीच विषाची परीक्षा नको. हुजूर, फतेह खान ने रिहा होते ही बादशाह निजाम शाह का ख्याल रखा, उस बुढ़े को मार दिया. अब दक्कन हमारी मुट्ठी में है. शाहजी राजा ने तो कभी ये सोचा भी नहीं होगा. सोचते थे उनका कोई क्या बिगाड़ सकता है. ये मौत का पैगाम उनके सारे वहम तोड़ देगा. हुजूर, मौत तो निजाम शाह की हुई है. वैसे भी वो बुढ़ा था, पर इससे शहाजराजे को कैसे सदमा पहुंचेगा? वो तो शाहजी राजे खुद ही समझ चुके होंगे. उनके सर के ऊपर का आसमान भी फट चुका होगा. आम्ही म्हटलं होतं पंत, हरण्यापूर्वी किंवा मरण्यापूर्वीची शेवटची पायरी म्हणजे आशा असते. एकदा आशेवर राहिलं की माणूस हातपाय बांधून आकाशाकडे बघत राहतो. काय उपयोग? अहो पण राज, तसं बी ते आजारीच होतं बघा, आणि त्या फतेह खानानं त्याला मारलं. मग तुम्ही कशा पाय घोर घेतायसा? अरे ज्यानं तख्त ताज बाजूला ठेवून निव्वळ माणूस म्हणून, निव्वळ पिता म्हणून, निव्वळ पती म्हणून आपल्याला साथ घातली, आपल्याला मदत मागितली, त्यांच्या दिशेने आपण मदतीचा हात सुद्धा पुढे करू शकलो नाही, याचं वाईट वाटतंय. आणि पंत, तिकडे शहाजहाननी काय गाठ मारून ठेवलीये ते बघितलंत? ही सुटणारी सूरगाठ नाही, न सुटणारी निर्गाठ आहे. फतेह खानाला तुरुंगातून सोडवलं, तिथंच एकजुटीचं पहिलं कलम बाद झालं. बंधुराजांना अडकवलं, तिथंच दुसऱ्या बाजूने हल्ला केला, आणि तिसरं निजाम शहांना फतेह खानाकडून संपवलं. सगळीच मोडतोड एका फटक्यात केली. सगळ्या मोडतोडीत मनाला निराशा, काळजी, अस्वस्थता यांनी चहू बाजूंनी घेरलेलं असताना उमेद जागवणारा आशेचा किरण देव दाखवतोच. खूप काळजापासून मागितलेली गोष्ट प्रत्यक्षात येतेच. म्हणजे तू आणलेली निजामाची वार्ता, म्हणजे आमच्या आऊसाहेबांच्या काळजापासून उमटलेले शब्द खरे ठरल्याचं सिद्ध होतंय. गोदा, आज एक गोष्ट मनावर जणू कोरली गेलीये. कृष्ण मेघांनी आकाश कितीही आच्छादलेलं असू दे, पण प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार ही असतेच.